या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नकोस. वापेक्षा थोडी लहान आहे म्हणून या गवळ्याच्या पोरीला तू कान्हा कमजोर समजू नकोस. मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नकोस. मोडीन तुझी खोडी असा तू वागू नको. मोडीन तुझी खोडी एकाना असा तू वागू नको. आणि चोरा नंद किशोरा मला तू अनपण समजू नको. दहीहंडीचा बरोबर आहे ना. तर आज दहीहंडी आहे तर बुवा कसा विषय घेते बघा नीट लक्ष असू द्या. गोकुळामध्ये खेळा मांडीला जमा झाली सारी पोरा. एक एक थर लावीला वर चढताना थांब तू जरा. नीट लक्ष असू द्या. काही गवळण फालतू नाहीये पण मजा पण येणार आहे. गोकुळामध्ये खेळ मांडीला अहो जमा झाली सारी पोरा. एक एक थर लावीला वर चढताना थांब तू जरा. खाली चिरडून ऐकायला येतंय मागे. खाली चिरडून चिरडून अरे जातील नंद किशोरा. बघा खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोरा. आता या बुवाचं नाव काय आहे? किशोर सनस. पण बुवा श्रीकृष्णाला नंद किशोर असं म्हणायचं तर बुवा तुम्हाला नाही म्हणत आहे. आणि काय विषय आहे तर जेव्हा दहीहंडी याचा उत्सव असतो तेव्हा त्या गोकुळामध्ये जेव्हा थर लावले जातात तेव्हा तो श्रीकृष्ण सगळ्यात वरती चढतो आणि हंडी फोडतो. तर ती हंडी फोडण्यासाठी जेव्हा तो श्रीकृष्ण जात असतो तेव्हा तर जे त्याचे सवंगडी आहेत त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही नीट थर लावा नाहीतर तो श्रीकृष्ण खाली पडेल. आणि खाली चिरडून मग तो श्रीकृष्ण समजा जर खाली पडला तर ते सवंगडी आहेत खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोर. बुवा तुम्हाला काय बोलत नाहीये तर ते सवंगडी आहेत ते चिरडून जातील नाही तर बुवांना काहीतरी दुसरं चिरडून जातील असं वाटेल. हा म्हणून बघा काय म्हणायचं गवळण घ्यायची ना घ्या.